राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आपल्याबरोबर आहेत। सत्तार साहेब, ज्या काही रेड झाल्या त्या रेडच्या अनुषंगाने मंत्रिमंडळातून एक बातमी बाहेर आली की मुख्यमंत्री नाराज आहेत आणि त्यातून असंही सांगितलं गेलं की या ज्या सगळ्या कारवाई करताय त्या सावधपणे कारवाई करा, अशाही तुम्हाला सूचना दिल्या गेल्या। असं लक्षात घ्या का मुख्यमंत्री महोदयांनी सावधपर्यंत ही गोष्ट बरोबर आहे, परंतु मला मुख्यमंत्री महोदयासमोर मी पुरी एक एक मुद्दे सहित पुऱ्या मंत्रिमंडळासमोर राज्याची परिस्थिती, हे जे चढ्याच्या भावाने जे विक्री करू लागले बियाणे, बोगस खतं आणि बोगस औषधं यांच्याबद्दल मी जे बोललो त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी आज मला वाटतं आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल का कृषी, महसूल आणि गृह या तीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कंट्रोल करायचं आणि हा निर्णय घेण्याचा काम सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला, म्हणून मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतोय। बाकी पुड्या सोडणारे, बाकी बातम्या सोडणारे, बाकी लोक हे खेळ खेळणारे मला पूर्ण माहीत आहे, परंतु असे खेळ खेळणाऱ्या लोकांच्या सोबत आपला जो महत्त्वाचा वेळ घालू नये। मला आता फक्त ह्या वेळेस शेतकरी बांधवाची फसवणूक होणार नाही, शेतकरी बांधवाला कुठेही बोगस बी बियाणे मिळणार नाही। बोगस बी बियाणे दिले, मी पहिला कृषी मंत्री निर्णयच घेतला का त्याच्या शेतामध्ये जे नुकसान होणार आहे, जे काही अपेक्षित उत्पन्न त्यांनी दाखवलेलं त्याच्या थैलीवर, बियाण्यावर आणि तितका नाही झाला तर त्याच्याकडून वसूल करून त्याला देण्यासाठीही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी मी चर्चा केली आणि ती जबाबदारी त्याच्यावर फिक्स केली जाईल, जेणेकरून एकदा जबाबदारी फिक्स झाली का मग त्यांच्यावर तो बंधनकारक राहील। तुम्ही जे बियाणे देऊ लागले, तुम्ही जे औषध दिलं त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते आहे का नाही आहे ते हे सगळं पाहणार आहात। पण तुम्ही जो मुद्दा मांडलात, कृषी विभाग, महसूल विभाग आणि पंचायत विभाग ह्या विभागातले अधिकारी तुम्ही ठरवलेले आहेत, मग ही कारवाई कशी करणार आहेत, कशी कंट्रोलिंग सिस्टीम असणार? मी आजच आपल्या माध्यमातून हे दाखवतो की मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व सचिवांना विनंती केली का आपण आपले ग्रामसेवक असतील, आपले तालुक्यामधला जो तलाठी वर्ग असेल आणि आमचा कृषी सहाय्यक असेल, या तिघांनीही दुकानावर बसायचं आणि छापलेल्या किमतीप्रमाणे जे काही माल आहे तो माल विकायचं। कोणीही औनमध्ये किंवा चढ्याच्या भावाने विकणार नाही, नंबर एक। बोगस माल विकल्या जाणार नाही, नंबर दोन। आणि नंबर तीन असा आहे का आमचा माणूसच तिथे बसू लागला, तो फक्त बसून पाहणार आहे का कोणाच्या शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होऊ लागली का, कोणी काही चढ्याच्या भावाने किंवा काही लोक जे ब्लॅकमेलिंग करून 800 रुपयाची थैली, मला काही स्टिंग ऑपरेशन तुमच्यासारख्या चॅनलवाल्यांनी दाखवलं का 2400 रुपये, 2300 रुपये, 1200 रुपयामध्ये विकू लागले, त्यांच्यासाठी खास ही मोहीम मी आजच उघडली आणि आजच मी त्याचे आदेश सर्व सरकारच्या वतीने सर्व जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी, सीओनी याच्यामध्ये आम्हाला 15 दिवसाचा खेळ आहे फक्त, या 15 दिवसामध्ये जे बी बियाणे खरेदी करणारे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून कोणीही औन घेऊ नये, त्यांना बोगस माल देऊ नये याची दक्षता घेण्यासाठी हे आदेश आज आम्ही देऊ लागलो शासनाच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने, आणि त्याची अंमलबजावणी सर्व जिल्हाधिकारी महोदय करतील। एक महत्त्वाची भूमिका अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। राज्यातले जेवढे काही कृषी सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी चढ्या दराने विक्री होऊ नये यासाठी कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल किंवा त्या ठिकाणचा तलाठी असेल, हे सगळे अधिकारी त्या दुकानावर बसणार आहेत आणि ते पाहणी करणार आहेत, कुठलीही चढ्या दराने विक्री होणार नाही, काळा बाजार होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे। सर, ह्या भूमिकेबरोबरच दुसरा एक प्रश्न आहे, काल जी काही जाहिरात आलीवरती वर्तमानपत्रात छापून, त्या जाहिरातीवरती तुमच्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण, त्यानंतर नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे हे तीनच ठिकाणं होते, त्यावर बाळासाहेबांचा फोटो नव्हता म्हणून टीका झाली, त्यावरती अनंत दिघेंचा फोटो नव्हता म्हणून टीका झाली, किंवा देवेंद्र फडणवीसांना वगळण्यात आलं होतं म्हणूनही टीका झाली। मात्र आज दुसरी जाहिरात आली आहे ज्यामध्ये त्या जाहिरातीत हे सगळे लोक दाखवण्यात आलेत। नाही, खरं म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं, एखाद्या जाहिरातीमधून चुकून काही छापण्यामध्ये किंवा काही जाहिरात देण्यामध्ये चुकलं असेल तर जरूर त्याची शहानिशा करून मुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय घेतील, परंतु दोघांचा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाचा इतका चांगला संबंध आहे तेही लोकांनी बोलायला पाहिजे। दोघंही एकमेकाला विचारल्याशिवाय राज्याची कोणतीही पॉलिसी डिसाईड करताना विश्वासात घेतल्याशिवाय करत नाही, आणि काही लोक फक्त यांच्यामध्ये वादविवाद कसा होणार, यांची बदनामी कशी होणार, यांना कशा पद्धतीने दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम काही विरोधी पक्षाची लोक करू लागले। मला वाटतं त्याच्यामध्ये काही सत्य नाही, काही तथ्य नाही, नजर चुकीने काही जाहिरातीमध्ये झाला असेल तर त्याची शहानिशा करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदय देतील, ते तपासतील आणि कोणी काही हेतू पुरस्कार केला असेल त्याच्याविरुद्ध कारवाई करतील। परंतु आजची जी जाहिरात आली ती आमच्या दोघांची युतीची जाहिरात आहे
आणि यांच्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनेच आमचे सन्माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री यांच्या सन्मानामध्ये एक -0 कधी फरक पडणार नाही. त्यांचे सन्मान पूर्ण होणार. कारण की एकनाथरावजी शिंदे साहेब हे सामान्यातल्या सामान्य माणसाचा सन्मान करणारा नेता आहे. तर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये देवेंद्रजी असतील किंवा पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब यांनी मदत केलेली आहे. आणि मदत केलेली आहे याच्यामुळं त्यांचं नाव किंवा त्यांच्या पक्षाचं नाव कुठेही त्यांच्या सन्मानामध्ये फरक पडणार नाही. यांची दक्षता निश्चित मुख्यमंत्री महोदयाने घेतली आणि आजची जाहिरातीमध्ये त्या पद्धतीची जाहिरात महाराष्ट्रभर छापली. संजय राऊतांनी दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे की या सरकारला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. एक लक्षात घ्या, हे सरकार पुन्हा येईल. मी तुम्हाला सांगतो, हे सरकार पुन्हा येईल आणि जे लोक अशा पद्धतीचा शब्द वापरू लागले त्यांनाच हार्ट अटॅक येईल. हे सरकार कधीही 5 वर्षाचा कार्यकाळ जो असतो त्याच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ संजय राऊत यांनी पाहिला. आता ह्या 10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे लोकप्रिय निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाने घेतलं, म्हणून यांना अटॅक येऊ नये, यांना हार्ट अटॅक येऊ नये याची चिंता आम्हाला आहे. दुसरा एक मुद्दा उपस्थित होतोय की मुख्यमंत्री काश्मीरला गेले होते आणि त्या ठिकाणी गुलमर्गला कुणाशी काय भेटी झाल्यात याच्या संदर्भातली मला सगळी माहिती आहे आणि काय सुरू आहे याबाबतले अपडेट माझ्याकडे, असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. तुम्ही एक लक्षात घ्या, संजय राऊत आहे काय, एक सामना पेपरचे ते संपादक आहे आणि सामना पेपर काही जगभरामध्ये देशभरामध्ये नाही आहे का यांच्याकडे पूर्ण माहिती मिळेल. आपण एक लक्षात घ्या की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जे जम्मू काश्मीरला त्यांच्या अगोदर मी जाऊन मी आलो आणि त्याच दिवशी ते गेले. हे योगायोग आहे. काही मला माहीत नव्हतं त्यांचा कार्यक्रम, माझा कार्यक्रम त्यांना माहीत नव्हता, परंतु मी शासनाच्या वतीने तिकडे गेलो. हॉर्टिकल्चरचं काम चांगलं आहे जम्मू काश्मीरचा, ते बघायला गेलो. तिथल्या लोकांशी चर्चा केली, मी प्रेसही घेतली, तिथं सर्व माहिती गेली. परंतु मुख्यमंत्री महोदय तिथे गेल्यानंतर बी त्यांनी 11 राज्याच्या प्रमुखांची मिटिंग घेतली. लाल चौकमधून जे काही लोकांना संबोधित करतात होतं, लोक काय एक काळामध्ये तिथे तिरंगा झेंडा फडकायचा नाही, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मिटिंग घेतली. आणि मुख्यमंत्री महोदय तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये तिकडचा क्लायमेट, तिकडचं वातावरण, तिकडची कार्यपद्धत, तिकडच्या जे काम आहे, त्यांनी अजून एक सांगितलं की आमचे जे मोठ्या प्रमाणावर जे धार्मिक कार्यक्रमासाठी जम्मूला जातात त्यांच्यासाठी तिथे एक महाराष्ट्र भवन बांधावा ही संकल्पना त्या ठिकाणचे राज्यपाल महोदयाशी चर्चा केली, हे फायनल केलं. हे त्यांना दिसलं नाही, याला दुसरंच काहीतरी दिसलं राऊत साहेबाला. म्हणून मला असं वाटतंय का मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने ज्या स्पीडने पक्ष शिवसेना वाढू लागले, पहिले शिवसेना काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये होती, आता त्यांनी पब्लिक कॅरियर करून टाकली. सामान्यातला सामान्य माणूस, वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांच्या आता तुम्ही एक लक्षात घ्या का जम्मूमध्ये त्यांच्या कार्यक्रमासाठी 1200 लोक होते आणि 1200 पैकी 900 मुसलमान होते. तर आपण अंदाजा लावा का काय किती लोकप्रियता, किती कमी कार्यकाळामध्ये, किती कमी पिरियडमध्ये, किती कमी टाईममध्ये त्याचं दुखणं आहे. बाकी काय चाललं काही नाही चाललं यांचा तुम्ही एक लक्षात घ्या. इतके यांच्याकडे माहिती होती, स्वतःचे 40 आमदार गेले, त्यावेळेस त्यांना कळालं नाही का आम्ही इतका मोठा उठाव केला, त्याची अक्कल नव्हती की नक्कल करायची, ते नाही बंद. आणि म्हणजे आता काय चालू लागलं याचा भविष्य सांगण्याच्या ऐवजी पहिला तुम्ही जे वाटोळं केलं पक्षाचा त्याच्यावर थोडं आत्मचिंतन करायला पाहिजे संजय राऊतने. संजय राऊत दुसरं बोलताना म्हणाले की ही सरकार कधीही जाऊ शकतं आणि तुम्ही आता भाषणात म्हणालात की सत्तारमधलं र काढलं तर सत्ता शिल्लक राहते. काय समीकरण आहे? नाही, मी म्हणतो ना, एक लक्षात घ्या का मी अनेक वेळ गेल्या 43 वर्षापासून राजकारण करतोय, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने राज्याला ज्या वेगाने प्रगतीवर आणू लागले, ज्या काही तुम्ही काल पाहिलं असेल का 1500 करोड रुपये ही नुकसान भरपाई दिली. परवा या कालच्या कॅबिनेटमध्ये जे गेल्या परतीच्या पावसाचं जे नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही हे शब्द मुख्यमंत्री महोदयाचे होते. आणि त्यांनी पेरणीच्या अगोदर आता सर्वांच्या 15,000, 20,000, 40,000, 35,000, 38,000, 32,000 वेगवेगळ्या पद्धतीचे नुकसान भरपाई, जितके गुंठे असेल, जितके एकर असेल, जितका हेक्टर असेल, त्या पद्धतीने कमीत कमी त्या शेतकऱ्याला या सीझनमध्ये खत आणि बी बियाण्यासाठी आवश्यक पैशाची गरज आहे, ह्याच वेळेस त्यांनी दिली. याचाही त्यांनी आभार मानायला पाहिजे. पण याच्याबद्दल कुणी बोललात नाही.
आणि जे पैसे या सरकारने दिले गेल्या 25-50 वर्षामध्ये तुम्ही अभ्यास करा, तुम्ही माहिती घ्या. मला वाटतं दुसऱ्याने कधी कोणत्याही सरकारने दिली नाही. ज्या शेतकरी बांधवाला जी मदत हे शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी दिली, मी गॅरंटीने कृषी मंत्री म्हणून आपण बी जाणकार आहात. तुमच्याकडे पूर्ण तुमचे जे काही माहितीगार असतात किंवा माहिती देणारे असतात किंवा माहितीच्या अधिकारामध्ये कोणीही माहिती घेऊ शकतो का गेल्या 25 वर्षामध्ये किती पैसे कधी वाटले गेले आणि या 6 महिन्यामध्ये किती वाटले गेले. त्यामुळे सत्तार तिकडे सत्ता आहे ना सत्तार. आता योगायोग आहे, मी 4दा मंत्री झालो, मग सत्तेमध्ये आलो तरच झालो ना. मला एक आपल्या माध्यमातून एक माहिती द्यायची आहे की मी असं का बोललो की लोक काही म्हणतात का तुम्ही सत्तेमध्येच कसं राहतात, तर माझ्या नावामध्ये सत्ता रे र कट झाला तर सत्ता असते, हेच बोललो मी. आणि मला मंत्री बनवण्याचं काम जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या विश्वासाला मी आता प्रत्येक ठिकाणी जाऊन मी कधी कुठेही गेलो तर काही ना काहीतरी शेतकरी बांधवांसाठी करतोय. शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये मी बोललो होतो का विमा होईल, त्यावेळेस लोक हसले. आता 1 रुपयामध्ये विमा होऊ लागला, आता त्याची नोंद सुरू झाली. आपण लक्षात घ्या का आपण सांगितलं होतं की 6,000 प्रमाणे अजून 6,000 देऊ, ते दिले 6,000. आता 12,000 रुपये सन्मान होऊ लागला शेतकरी बांधवांचा. कोणत्याही देशामध्ये दुसऱ्या राज्यांनी केलं नाही, महाराष्ट्र सरकारने केलं. गोपीनाथराव मुंडेची योजना असेल किंवा शेतकऱ्यांना बाकीच्या आता आपण जे बोललो की ज्याचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई, हे जे बियाणे पासून उगम शक्ती नसली तर त्याला वर्षभराचं नुकसान भरपाई, हे बी निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे का शेतकऱ्याची अडवणूक होण्याने 1 वर्ष बोगसगिरी करणाऱ्याचे जमानत होणार नाही, याच्यासाठी कायदा आणू लागलो. आणि विशेषतः कदाचित तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी अजून एक माहिती देतोय का याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा होईल अशा पद्धतीची आपण भविष्यामध्ये कायदा आणणार. का शेतकऱ्यांसाठी काय करू लागला महाराष्ट्र राज्य हे लोकांसमोर यायला पाहिजे. जे करतं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, जे काही नाही केलं असेल काही अजून करायचं असेल तर विरोधी पक्षांनी सुचवायला पाहिजे आणि त्या सूचनेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी काम करायला पाहिजे. ही आहे शेतकरी बांधवांची. परंतु आपण हे केलं तर तुम्ही काही लोक शेतकऱ्यांच्याबद्दल बोलतच नाही, फक्त काही जे बोगसगिरी करणारे त्यांच्याबद्दल बोलू लागले. तर हे मला आश्चर्य वाटतंय का बोगस व्यापारी असतील किंवा बोगस कंपन्या असतील, सर्व काही व्यापारी बोगस नाही आहे, सर्व काही कंपन्या बोगस नाही आहे, परंतु जे बोगस असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा बी विरोधी पक्षांनी स्वतः सोमोटू मागणी करायला पाहिजे असं मला वाटतंय. पण तुमचा आणखी एक मुद्दा भावणारा आहे. तुम्ही म्हणालात की मी ज्या शहरामध्ये हातगाडी ढकलली त्या शहरामध्ये मी हेलिकॉप्टरने उतरतो. कशा स्वरूपाचे दिवस होते आणि हे दिवस तुम्ही कसे पलटवले? एक लक्षात घ्या का मी हेच बोललो का मी खानदानी रईस आहे. माझे आजोबा सिल्लोडचे सर्वात जास्त रईस होते, पण माझ्या वडिलांनी त्या शहरामध्ये हातगाडी लुटली. आता बाप लेकाचं काय झालं असेल मला माहीत नाही, ते दोन्ही स्वर्गवासी झाले, जन्नतमध्ये असतील आता. परंतु त्यावेळची गरिबी मी पाहिलेली आहे का खायला धान्य नाही, राहायला पूर्ण घर नाही. माझ्या आजोबाचा काकांचा होता पण माझा नव्हता. पण त्या गरिबीतून मी वर आलो आणि गरिबीतून वर येऊन मी जी मेहनत केली, जे एक लोकांची सेवा केली आणि लोकांचा विश्वास प्राप्त केला. आणि त्या विश्वासामुळं आता मी कदाचित मला सिल्लोडला यायचं आहे तर हेलिकॉप्टरने येतोय मी, कारण की वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये कधी चार्टर प्लेनने यावं लागतं, कधी हेलिकॉप्टरने यावं लागतं, कधी रेग्युलर प्लेनने यावं लागतं. ज्या ठिकाणी असं आपण कदाचित पाहिलं का अचानक अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपण हेलिकॉप्टरने जातोय. कधी कधी काही ठिकाणी संकट आला शेतकऱ्यावर, त्या ठिकाणी आम्ही धावून जातोय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला बांधापर्यंत जाण्याचा आदेश दिला, त्याची अंमलबजावणी. बोलण्याचा माझा अर्थ एकच आहे की मी गरिबी पाहिलेली. मी आज कितीही श्रीमंत असेल काही असेल तर मी जुनी माझी गरिबी विसरलो नाही. मला गरीब माणसाची जाणीव आहे, शेतकऱ्यांच्याबद्दल पूर्ण तंतोतंत माहिती आहे. शेतकऱ्यामध्ये मी अनेक वर्ष लहानचा मोठा त्या शेतकरी परिवारामध्ये झालो. मेहनत करणारे बी शेतकरी असतात हेही पाहिलं. आणि आता काही शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीने व्यवहार करू लागले, व्यापार करू लागले, कंपन्या करू लागले, धंदा करू लागले, काही शेतीमध्ये हायटेक शेती करू लागले. त्याचा आनंद आहे. म्हणून मी हेलिकॉप्टरने मी कुठे गेलो तरी वरून मी शेतीच पाहतो. महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. पण सर सध्या लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झालेली आहे. अनेक वर्षापासून तुमच्याबद्दल बोललं जातं की तुम्ही जालना लोकसभा निवडणूक लढवणार का, किंवा मागच्या वेळेला अर्जुन खोतकर आणि तुम्ही दोघं मिळून ही जागा जी आहे ती कशी लढवायची ह्या संदर्भातलं प्लॅनिंगसुद्धा केलं होतं. आत्ता जर पक्षानं संधी दिली तर तुमची भूमिका काय असेल? नाही, निश्चित आहे. एकदा पक्षाने कोणताही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला सर्वांची बांधिलकी असते.
परंतु जालना ही लोकसभा त्यांची आहे, भारतीय जनता पार्टीची सर्वात विश्वासाची आणि भरोशाची जागा आहे. ती जागा त्यांचा सोडण्याचा प्रश्नच नाही आहे आणि आम्हाला घेण्याचाही प्रश्न नाही. आम्हाला मुख्यमंत्री जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे सन्माननीय रावसाहेब दानवे साहेबांचा प्रचार करा सांगितलं, त्यांचा प्रचार करू. त्यांनी जे जे आदेश देतील, या लोकसभेची त्यावेळची जी परिस्थिती निर्माण होईल, आम्हाला किती जागा सुटतात, कोणत्या जागेवर सुटतात, त्या जागा आमच्या शिवसेनेच्या ज्या 13 जागा आहे आज निवडून आलेल्या आमच्यासोबत आहे. पूर्वीच्या आमच्या ज्या 18 जागा होत्या ज्या निवडून आलेल्या किंवा 22-23 लढायच्या, याच्याबद्दल अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. आणि मुख्यमंत्री महोदय जे निर्णय घेतील ते आदरणीय मोदी साहेब आणि सन्माननीय अमित शाह साहेब यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चेमध्ये ज्या जागा आम्हाला दिल्या त्या जागा 100% निवडून आणण्याच्या जबाबदाऱ्या आम्हाला सर्वाला देण्यात येणार आहे. आणि ज्या ज्या जबाबदाऱ्या जे मुख्यमंत्री महोदय देतील त्या आम्ही पुऱ्या करू. तर हे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे की उद्यापासून प्रत्येक कृषी केंद्रावरती जर काळा बाजार होत असेल तर तो रोखण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी नेमले जाणार आहेत. कॅमेरामन अमित अडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.